आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आंदोलनाच्या पवित्र्यात 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा। 18 मार्च 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर कंटेंट। आश्वासनानंतर निर्णय प्रलंबित। निवृत्ती वेतनाबाबत मोठी अडचण, सरकारकडे 18 मागण्याची सनद सादर। वाढता असंतोष, पुढील पाऊल काय? महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत येऊन वर्षाहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यातील कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची नाराजी वाढताना दिसत आहे। यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे। आश्वासनानंतर निर्णय प्रलंबित। मागील सरकारच्या काळात कर्मचारी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती आणि अनेक आश्वासने देण्यात आली होती। मात्र नेतृत्व बदलल्यानंतर या आश्वासनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला आहे। निवृत्ती वेतनाबाबत मोठी अडचण, राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली असली तरी अद्याप अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम व अटी जाहीर नाहीत। कार्यपद्धती संबंधी अधिसूचना प्रलंबित आहे। ह्यामुळे 1 मार्च 2024 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतनही मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे। सरकारकडे 18 मागण्याची सनद सादर। कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारसमोर एकूण 18 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। त्यामध्ये खालील मुद्दे विशेष महत्त्वाचे आहेत। रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे, प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना अनुकंप तत्त्वावर नियुक्ती, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त अंशतः अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना OPS लागू करणे। वाढता असंतोष, पुढील पाऊल काय? कर्मचारी संघटनांनी इशारा दिला आहे की जर लवकरच या मागण्या निर्णय झाला नाही तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो। राज्यातील लाखो कर्मचारी आणि शिक्षक या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत। सध्या आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये दरी दिसत असून सरकारने लवकरच निर्णय घेतला नाही तर असंतोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। लवकरच आंदोलनाचा इशारा, आंदोलन होणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।